नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मला ना बरेच म्हणजे जवळजवळ महिना झाला असेल व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला. तसे मी शॉर्ट व्हिडिओ बनवले होते बरं का, म्हणजे 1-2 3-4 व्हिडिओ असतील शॉर्ट व्हिडिओ. पण लाँग व्हिडिओ बनवायला मला अजिबात सुद्धा टाईम म्हणजे भेटला नाही. आणि मी रोज असा विचार करायची की आज नाही, आज कन्फर्म व्हिडिओ बनवीन, उद्याच्याला अपलोड करीन. परत असेच दिवस निघून गेले आणि 1 महिना झाला सुद्धा. तर आज फायनली मुहूर्त आलाय. तसा मी काल एक व्हिडिओ टाकलाय बरं का आपल्या चॅनलवरती. पण तो आपला रेग्युलर मुलांच्या सहलीचा आहे. म्हणजे आमच्या गावातली मराठी शाळेतली जी सहल गेली होती ना हडशी येथे, तर तिथला तो व्हिडिओ आहे. तो काय असा नॉर्मली आपला तिथं म्हणजे जे बघत असताना संत संत म्हणजे संतांचं दर्शन होतं. तर ते संतांचं दर्शन वगैरे घेताना मला जेवढा व्हिडिओ बनवता आला तेवढा मी बनवला आणि तो मी अपलोड केला होता. आणि आज आहे शिवजयंती. तर शिवजयंतीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला. आणि आमचा आजचा दिवस आहे ना, म्हणजे एकदम दिवसभर बोरिंगच गेलाय का. तर आम्हाला सकाळी 10 वाजल्यापासून पाण्याचा एक टिपका सुद्धा नाहीये. तर त्याच्यामुळं आमची सगळी कामं पण रखडली. कपडे राहिलेत, माझी भांडी वगैरे झाली होती तोपर्यंत भांडी झाली. पाण्याचा हंडा आपला मी भरून ठेवला होता. फक्त तेवढं झालं आणि कपडे भिजत घातली आणि पाणी केलं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून एक टिपका सुद्धा पाणी नाही. तर थोडंसं आपलं एक कळशीभर पाणी आपलं हातपाय तोंड धुवायला किंवा एखाद्याला हात धुवायचा असेल तर तेवढं फक्त पाणी होतं. तर आज मग दिवसभर असंच बसलो आणि संध्याकाळी 4 वाजता हिरून ते आले शाळेतून. तर मग त्यांचा अभ्यास वगैरे घेतला. आता सगळ्यांच्या अंघोळी वगैरे झाल्या होत्या, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त कपडे राहिली होती. आणि आज संध्याकाळी म्हटलं जाऊ आता, शिवजयंतीचा आमच्या गावामध्ये कार्यक्रम आहे. म्हणजे तसं तर संध्याकाळी 6-6:30 वाजल्यापासूनच कार्यक्रम चालू झालाय. पण मी यांचा अभ्यास घेत होते आणि आता अभ्यास झालाय तर यांचं सगळ्यांचं आवरले बघा. सगळी गँग आमची आवरून इथं बसलेली वाट बघत. तर आता ह्या सगळ्या गँगला घेऊन मी जाणार आहे. आणि शिवजयंतीचा कार्यक्रम आमच्या गावात, म्हणजे गाव काय एवढं लांब नाही, अगदी म्हणजे 2 मिनिटाच्याच अंतरावरती. म्हणजे इथून लयतली म्हणजे जो कार्यक्रम चाललाय त्याचा आवाज सुद्धा इथे येतोय, म्हणजे एवढा हाकेच्या अंतरावरती आहे. त्याच्यामुळं मग काही कार्यक्रम असला का मग जाता येतं लगेच, म्हणजे कार्यक्रम चालू झाला तिकडं का मग इकडून लगेच निघता येतं. तर चला मी आता आहे ना कार्यक्रमाला जाते. आता तिथं गेल्यानंतर मला शूट घेता येईल नाही घेता येईल, तर तिथं सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मग मी येईलच घरी. आणि चला मग आता बरेच दिवस व्हिडिओ बनवला नव्हता, त्याच्यामुळे मग बनवलेला आहे. आणि मी पटापटा बोलते का, तर आम्हाला जायचं कार्यक्रमाला. आणि तुम्ही म्हणसाल आता थंडी गेली, गरम होतंय आणि आता कशाला स्वेटर घातलाय, तर माझा ड्रेस ना स्लीवलेस आहे. आणि इकडं गावाकडं कसं आहे तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे स्लीवलेस घातला की मग लगेच असं चर्चा करायला सुरुवात करतात, यांनी फलाण्यानी स्लीवलेस घातला, उतार्यानी स्लीवलेस घातला. काही सांगता येत नाही, लोकांचं काय बोलतील ना काही सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे मी शक्यतो गावाला आहे ना स्लीवलेस घालायला टाळते. जर कुठं फिरायला गेले तर मग मी स्लीवलेस असतो माझा. जास्त करून माझे स्लीवलेस नाही, पण हा नवीनच आहे आणि याला मी अल्टर पण केलेलं नाही आणि बाह्या वगैरे पण शिवून नाही आणल्या. तर मला आता आज घालायचा होता, मी आज मुहूर्त काढला त्याचा. जवळजवळ 4-5 महिने झाले मी हा ड्रेस घेऊन आले होते घरी. पण टेलरकडे द्यायला मला टाईमच नाही भेटला. आणि आता आपलं कसं म्हणजे किती ड्रेस असले तरी असं वाटतं कोणता ड्रेस घालू, कोणता ड्रेस घालू. आणि आता साडी घालत बसायला आणि त्याला एवढा वेळच नव्हता माझ्याकडं. तर मग पटकन ड्रेस अंगावर चढवला. आणि यांचं तर काय आपलं घरच्या ड्रेसवरती नेणार आहे का. आता कार्यक्रम काय एवढा म्हणजे लांब नाहीये आणि असं काही लग्न वगैरे थोडीच का बाबा आपलं लगेच लेहंगा वगैरे घालायचा. आणि घातलं तरी तुम्हाला माहिती आहे आता पाणी नाही आमच्याकडं. आणि पाणी उद्या भरायला हिरचे पप्पा पण नाही येत आणि 15-20 दिवस ते काही येत नाहीत. म्हणजे एकदा गेले का मग 15-20 दिवस काही त्यांचं इकडे येणं होत नाही. तर मग पाणी भरायचं थोडासा प्रॉब्लेम होतो. तर उद्या पण पाणी येईल का नाही काय सांगता येत नाही. तसं मी गेले चालू करायला, तसं विहीर ना आमची एक जवळ विहीर आहे आणि एक लांब आहे. तर जी जवळ आहे ना त्याच्यामध्ये साप पडलाय. म्हणजे साप अगदी फुगून वरती आला होता, तेव्हा आम्हाला समजलं की वरती म्हणजे फुगून आलेला आहे साप. छोटासाच होता पण ते किती येईल तर साप आहे, त्याचं विषय असतं. तर त्याच्यामुळे आम्ही ह्या विहिरीचं पाणी प्यायचं बंद केलं, वापरायला सुद्धा बंद केलं. आणि आमची 1-2 किलोमीटर अंतरावरती विहीर आहे ना, तर त्याच पाणी आता चालू करतोय. म्हणजे आता ज्यांच्याकडे गाड्या आहेत ते जातात पटकनी, पण आता 2 किलोमीटर जायचं आणि तिथं म्हणजे तिथं गेल्यानंतर मला माहित पण नाही का ती मोटार कशी चालू करायची. इथली मोटारचं मी हँडल करते, पण तिथल्या मोटारचं काही मला माहित नाही. तर उद्या मी जाईल आणि कोणाला तरी सांगेल का मला चालू करून द्या, 5-10 मिनिटं चालू ठेवील. तोपर्यंत इकडे टाकी सुद्धा भरण, मग आम्ही परत माघारी येऊ. आता उद्या दिवसा करावा लागेल कार्यक्रम तो. तर चला
आणि ना आज नाही, जवळजवळ सर्दी झाली का महिना हटतच नाही, तर सर्दी आहे. आम्ही जवळजवळ 500 रुपयाच्या वाफेच्या कांड्या आणल्या होत्या, त्यातल्या निम्म्या संपल्यात आणि निम्म्या अजूनही आहे. तर चला जायचं का आता. हिरू बाळ यांना सगळ्यांना वाफेच्या कांड्या चालूच होत्या, म्हणजे दिवसातून आमच्या जवळजवळ 3 वेळा वाफ चालू होती. तर तेव्हा कुठं सर्दी आटोक्यात आली. बाळाची सुद्धा सर्दी आटोक्यात आली, तर त्याला आहे अजून, पण आता थोडीफार आली आटोक्यात. तर चला निघायचं का. चला उठा, जाऊया आपण वाडीमध्ये कार्यक्रमाला. चल बोल हिरो म्हणा, चाललो आम्ही वाडीत. बोल तू म्हणा. आम्ही शिवजयंती उत्सवाला चाललो म्हणा. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणू तू बोल ना. बरं चला आम्ही आता जातो तिथे गेले. हा चला बाय. चला. आणि ना मी घरी आपला धूप कसं बनवतात बघा घरी, म्हणजे घरी वापरण्यासाठी धूप बनवतो. तर ते धूप सुद्धा बनवलंय. तर ह्या व्हिडिओच्या पुढेच तो व्हिडिओ धूपचा सुद्धा येईल. तर धूप मी शॉर्टकटमध्ये सांगितलंय, साधारणतः 2-1 मिनिटामध्ये सांगितले धूप कसा बनवायचा. काय घरच्या फुलांपासून बनवलंय मी, आणि सगळी ओली फुलं होती. आता फुलं सुकलेली असली तर चालतात, पण माझ्याकडे ओली होती, त्या ओल्या फुलांचंच मी धूप बनवलाय. आपला म्हणजे तात्पुरता मला लागत होता म्हणून. तर मी वर्षभर पुरण एवढा धूप सुद्धा बनवणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. पण आता मी धूप बनवलाय, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ह्या व्हिडिओच्या पुढंच जोडीन मी तो व्हिडिओ. तर चला बाय. तर बघा, देवपूजा झाल्यानंतर ना आपण नेहमी देवघरामध्ये धूप हा वापरतो. आणि हा धूप ना आपण नेहमी बाजारातून विकत घेऊन येतो, किंवा एखाद्या देवदर्शनासाठी गेलात आणि मग तिथं म्हणजे विकायला बसलेली माणसं असतात त्यांच्याकडून आपण घेऊन येतो. पण कधी विचार केलाय का की आपण हा धूप घरी पण बनवू शकतो, आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. म्हणजे आपल्याकडे जेवढं काही साहित्य म्हणजे असेल तर त्याच्यापासून आपण हा धूप बनवू शकतो, आणि अगदी सुगंधित धूप बनवू शकतो. तर बघा, माझ्याकडं ना माझ्या झाडांची जी फुलं आहेत, माझ्याकडे जी काय अवेलेबल असतील ती फुलं मी इथं घेतली. तुम्ही सुकलेली फुलं घेतली तर अगदी बेस्ट आहे, पण नसतील तुमच्याकडे सुकलेली तर तुम्ही ताजीसुद्धा वापरू शकता. आणि थोडेसे कोळसे घेतलेत मी, कोळशाचे म्हणजे तुकडे, आणि थोडंसं 2-3 चमचे तूप घेतले. एका याच्यामध्ये मध घेतले थोडंसं, आणि कापुराच्या वाते म्हणजे कापूर घेतल्या, कापुराच्या वड्या घेतल्यात मी. तर हा ना भीमसेनी कापूर आहे, तर तो घेतला. एवढं चारच साहित्य मी घेतलंय. तर याच्यामध्ये तुम्ही चंदन पावडरसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे जर असेल तर, आणि तुळशीची पानं वगैरे सुद्धा वापरू शकता, पण मी काही वापरले नाही. तुम्ही याच्या व्यतिरिक्त गाईचं शेणसुद्धा वापरू शकता. आणि आता हे माझ्याकडं फुलं जास्त होती त्याच्यामुळं मग मी इतर काही साहित्य घेतलं नाही. तर एवढी फुलं वापरली ना तर याच्यापासून जे काही धूप होईल तो अगदी सुगंधित होईल हे मला माहीत होतं, म्हणून मग मी बाकीचं साहित्य वापरलं नाही. तर ही जी काही फुलं आहेत ना ती मी सगळ्यात पहिल्यांदा तव्यावरती गरम करायला ठेवली. तर फुलं थोडीशी गरम झाल्यानंतर मी त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या, आणि त्या पाकळ्यासुद्धा एकदम अशा फ्राय कुरकुरीत म्हणजे असं हाताला लागल्यानंतर अगदी अशा म्हणजे त्याचं हे होईल, भुगा होईल अशा पद्धतीने त्या करून घेतल्या. नंतर एका मिक्सरमध्ये त्या वाटून घेतल्या, एकदम बारीक अशी पेस्ट केली. कोळशाची सुद्धा बारीक पेस्ट केली, आणि त्याच्यावरतीच ना मस्त असं कापूर टाकला. त्या कापुराची सुद्धा म्हणजे एकदा फिरवून घेतला मिक्सरला. तर ह्या सगळ्याची पेस्ट केली मी. पेस्ट म्हणण्यापेक्षा एकदम भुगा झाला होता त्याचा. नंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं जे काही म्हणजे 2-3 चमचे मी तूप घेतलं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये. थोडंसं मध टाकलं का तर मधामुळे ना थोडंसं म्हणजे ते धूप वगैरे वळायला ना थोडंसं म्हणजे सोयीस्कर होतं. त्याच्यामुळे मग मध वापरायचं. आणि हे मध आहे ना तुम्ही शक्यतो करून म्हणजे आपलं म्हणजे केमिकल नसलेलं वापरा, कारण की म्हणजे ओरिजिनल असेल ते वापरा. आता हे सगळं पदार्थ टाकल्यानंतर पण माझं वळत नव्हतं, म्हणजे धूप मला वळता येत नव्हती. तर त्याच्यामध्ये ना मी गोडे तेल टाकलं थोडंसं. आता तुम्ही ना त्याच्यामध्ये म्हणजे अगदी खोबऱ्याचं तेल टाकलं तरी चालतं, किंवा म्हणजे आपलं म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही तेल टाकलं तरी चालतं. म्हणजे एकदा कालवणाचं तेल टाका, नाहीतर मग आपलं केसांना लावायचं तेल टाकलं तरी चालतं. आता ते सगळं ना मिक्स करून घ्यायचं, आणि त्याच्यानं अगदी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे धूप अगदी वळून घ्यायचे. म्हणजे कोणत्याही आकाराचे तुम्ही धूप वळू शकता. तर अगदी ना म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने धूप वळता येतात आपल्याला. हात खाली ठेवायचा आणि त्याच्यावरती मग जे काही म्हणजे असेल मिश्रण ते टाकून त्याला नीट व्यवस्थित आकार द्यायचा. आता हे माझे बघा एवढेच धूप तयार झाले माझं. तर हे धूप आहे ना तयार झालं. आता मी ना 2-3 दिवस वाळवणार, आणि आपला धूप तयार आहे.